नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। शिवसेनेचे युवा नेतृत्व अभिषेक संजय जाधव यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर शिवजयंतीचा हा उत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांसाठी इथे ज्यूसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि वाजत गाजत हा सोहळा आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून साजरा होतोय। शिवसेनेचे पदाधिकारी असतील, महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी असतील आपल्याला पाहायला मिळतात आणि शिवजयंतीचा उत्सव ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतोय अगदी त्याचप्रमाणे बदलापूरमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मॅडम, शिवजयंतीचा उत्सव आहे, शिवसैनिकांमध्ये एक आनंद पाहायला मिळतोय आणि युवा नेतृत्व अभिषेक संजय जाधव यांच्या माध्यमातून हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो। हो, खरंच म्हणजे ही गोष्ट यावेळेला अगदी खूप चांगली झाली की युवा नेतृत्व जे आहे अभिषेक संजय दादा जाधव यांनी फार उत्तम प्रकारे हा कार्यक्रम इथे ठेवलाय आणि याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज खरोखर आपल्या सगळ्यांना म्हणजे आपली शानच आहे ती आणि हिंदुत्वानं नाही म्हटलं तरी आज हिंदुत्वाचं आपण म्हणजे प्रतीकच समजतो ते। त्याच्यामुळे आज सगळेजण मस्त उत्साही आणि आनंदित आहे। ठिकठिकाणी आपण हा साजरा करतोय। ताई, अभिषेक दादा सगळ्यांना सोबत घेऊन कायम सगळे कार्यक्रम करत असतात। आज शिवजयंतीचा उत्सव आहे, कशा प्रकारे आज सोहळा साजरा करतात? आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी होत आहे। शिवसेनेच्या प्रत्येक शाखेमध्ये ही जयंती साजरी केली जाते। तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर डोळ्यासमोर घेतला पाहिजे। आता नुकतंच 8 मार्चला महिला दिन येतोय, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली महिलांचा आदर करणे ते डोळ्यासमोर ठेवून मला वाटते तो डोळ्यासमोर ठेवून 8 मार्चला जागतिक महिला दिन अभिषेकदादा जाधव आपलं जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे। तर तो कार्यक्रम 8 मार्चला संध्याकाळी 4 वाजल्यापासून चालू होईल, जो संपेपर्यंत आहे। तर महिला दिनानिमित्त तर मी एवढं सांगेन की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, पण आज भारतात आपण बघतोय की महिला किती सुरक्षित आहेत किंवा महिलांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले का? जर ते मिळावं असं वाटत असेल तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांनी एक आदर डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की यापुढे महिलांना संरक्षण कसं मिळालं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली। आज तरीही आपल्याला जातीयवाद दिसून येतो, तर तो जातीयवाद कसा नष्ट करता येईल? या सगळ्या जातीयवादी वर्णभेद ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर घेऊन महिलांचा आदर, महिलांचं संरक्षण, परत महिलांचं संरक्षण किंवा महिला सुरक्षित नाही आहेत या सगळ्या गोष्टींचा डोळ्यासमोर आदर ठेवून यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करत आहोत। सर, शिवसेनेच्या प्रत्येक शाखेमध्ये आज शिवजयंतीचा उत्सव साजरा करणं, आपणही सर्व युवकांना एकत्र घेऊन हा जयंतीचा उत्सव साजरा करतात, त्याविषयी थोडक्यात सांगा। आणि महत्त्वाचं म्हणजे बदलापूरमधील सगळ्यात मोठ्या महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन आपल्या माध्यमातून करण्यात आलेलं, त्याविषयी सर। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती हिंदू संस्थापक आणि सर्वप्रथम शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा, तसंच जसं तुम्ही विचारलात मला की प्रत्येक शाखेमध्ये आज शिवसेने शाखेमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते। बरोबर आहे, प्रत्येक शाखेमध्ये चौकामध्ये आज मोहीम आमच्या शहर प्रमुखांनी जसं आम्हाला आदेश दिलेत त्यानुसार प्रत्येक शाखा किंवा प्रत्येक चौकात आज शिवजयंती साजरी करण्यात येत आहे। तसंच प्रत्येक नागरिकांना किंवा युवकांना, तरुणांना आजचा हा बरेच काही तरुण किंवा बरेच जणांना हे वाटतं की 19 तारखेला शिवजयंती असते, 19 फेब्रुवारीला जी होते ती, पण ही दुसऱ्यांदा शिवजयंती का साजरी? पण तिथी अनुसार आजचा त्याला महत्त्व असतो आणि आज शिवजयंती ही साजरी केली जाते। तर आज सकाळपासून विविध कार्यक्रम इथे आपल्या शाखेमध्ये सुद्धा चालू आहेत। तसंच आता नागरिकांसाठी आपण संकल्पनेतून त्यांच्यासाठी ज्यूस वाटप अशी आपण हे ठेवलेली आहे। फक्त महाराजांचे शिकवण घेऊन आपण पुढे कुठेतरी जातोय की समाजाला कुठेतरी एकत्र घेऊन चालणे, समाजासाठी काहीतरी आपण आज समाजाला काहीतरी देणं ठरतो, म्हणून त्या ह्याच्यानी आपण काहीतरी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्या हेतूनी महाराजांच्या शिकवणावर आपण आज चालत आहोत। आणि जसं अस्मिताताईंनी सांगितलं, छत्रपती महाराजांची शिकवण हे होती की सर्व महिलांना, सर्व 18 पगड जातींना एकत्र घेऊन चालणे, पण आज कुठेतरी जातीमध्ये द्वेष केला जातोय, जातीमध्ये भांडणं लावली जात आहेत, एकमेकांचा द्वेष केला जातोय, कोण उच्च कोण खालच्या स्तरावर, कोण बरेचशा गोष्टी, कोण देवी देवतांचा अवमान केला जातोय।
या सगळ्या गोष्टी बदलापूर शहरात घडल्या नाही पाहिजे. बदलापूर शहर हा महाराजांचा इतिहासकालीन शहर आहे आणि महाराजांचे इथे शुभ पावलं लागलेले हा असं शहर आहे. तर बदलापूर शहरचं कुठेतरी नाव खराब न होता, कारण की आज एक बातमी जर आपल्या कुठे काय घडलं तर ती राज्यावर नव्हे तर पूर्ण देशामध्ये बदलापूरचं हे नाव खराब करत असते. म्हणून येणारा जो मग बाहेरचा माणूस आपल्या बदलापूरमध्ये येणार आहे त्यालाही कुठेतरी विचार करावा लागतं की मी बदलापूरला स्थलांतर होऊ का नको होऊ. म्हणून बदलापूर एक सुशिक्षित शहर आहे जिथे राजकारण तेवढं केलं पाहिजे. बाकी समाजकार्य हे प्रत्येक युवकांनी असू द्या किंवा प्रत्येक राजकारणी माणसांनी समाजकार्यावर भार दिला पाहिजे. आणि बदलापूर शहराचं नाव कसं भविष्यात चांगल्या ह्याच्यामध्ये बदलापूरचं नाव निघालं पाहिजे असं प्रयत्न सर्वांनी केले पाहिजे. सर, बदलापूरमधील सगळ्यात मोठ्या महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन आपल्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. स्वरसम्रांती कार्यक्रम असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, आपण आयोजित केले, त्याविषयी सर काय सांगा? जसं की 8 मार्च रोजी महिला जागतिक दिन आहे, तर त्या दिवशी तुषार बेंबळकर यांचं ऑफिस तिकडचं ग्राउंड दत्त चौक येथे आमच्या कार्यकर्त्यांनी बरेच वर्षापासून ते करत आलेले आहेत महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम. पण यावेळेस आम्ही पण सांगतो, आज आम्हाला त्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. आम्हाला पण एक ऊर्जा भेटते त्यांच्याबरोबर काम करायचं, खांद्याला खांदा लावून. तसेच वामनदादा आहेत, त्यांनी जो आम्हाला एक संदेश दिलाय की तुम्ही कोणताही कार्यक्रम करा, मी तुमच्या पाठीशी येतो. त्याच्यामुळे काय आम्हाला एक काम करण्याची एक ऊर्जा मिळालेली आहे. आणि तसंच 8 तारखेला सर्वात मोठं बदलापूर शहरात हा महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. संध्याकाळी 4 वाजल्यापासून कार्यक्रम सुरुवात होणार आहे ते संपेपर्यंत. संगीत खुर्चीचा कार्यक्रम असू द्या, त्यानंतर कॅरिओके स्पर्धा मागील काही दिवसात आपण बघितलं 70 ते 80 स्पर्धकांनी सेमीफायनल राऊंडमध्ये भाग घेतला होता. त्यातले 25 स्पर्धक आम्ही निवडलेले आहेत. आम्ही नव्हे तर हाय क्लास प्रोफेशनल जज ज्यांनी आज कुठनं चांगले संगीतकार जे आहेत त्यांच्याकडनं कुठून शिकून त्यांची एक डिग्री ते प्रत्येकाकडे आहे, असे चांगले सुशिक्षित जज त्यांनी 25 स्पर्धकांना फायनल राऊंडमध्ये हे केलेलं आहे, निवडलेलं आहे. तर त्यांच्यामध्ये त्या दिवशी कॉम्पिटिशन रंगणार आहे. तसंच समाजात 20 देखील आपण विशेष महिला सन्मान त्या दिवशी करणार आहोत. जे महिला ज्यांच्यावर त्यांचं घर चालतं, जसे भाजी विक्रेते काही महिला असू द्या, नगरपालिकेतले काही कर्मचारी असू द्या, काही रिक्षा चालून आपलं पोट भरतायत, तर अशा महिलांना त्या दिवशी एक पूर्वेकडील एक पश्चिमेकडील असे एक महिला असे घेऊन त्या दिवशी त्यांचा विशेष सन्मान आणि सत्कार शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्या दिवशी करण्यात येणार आहे. तर बदलापूरकरांना एवढंच आव्हान असेल, बरेच लोक कॅरिओकेचे प्रेमी आहेत. आम्हाला आता कळतंय की बरेच लोकांचा प्रतिसाद अजून पण येतोय की आम्ही भाग घेऊ शकतो का. जर ज्यांना भाग घेता नाही आलं त्यांनी पण कार्यक्रमाला हजेरी लावा, कारण की हा नुसता एकच वर्षाचा कार्यक्रम नसून आपण वर्षातना परत आपला प्रतिसाद बघून आपण परत पुढे कुठेतरी चांगलं अजून आयोजन करूया. आणि एवढंच आव्हान करेल की सगळ्यांनी 8 तारखेला कार्यक्रमाला उपस्थित राहावं. नक्कीच आपण पाहिलं भव्य दिव्य बदलापूरमधील सगळ्यात मोठा हा कार्यक्रम जो आहे तो नगरसेवक तुषार बेंबळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर दत्त चौक येथे होणार आहे. आणि आज आपण पाहिलं तर शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक चौकात